आज तर मस्त असे दिवसाची सुरुवात झाली. अंघोळ वगैरे झाले, सर्व कामं झाले. अर्धे कामं जर रात्रीच करून ठेवलं तर दिवसा मस्त असं फ्रेश वाटते, लवकर असे कामाचं करावंसं वाटतं. त्याच्यानंतर मला या मनी प्लॅन्टमध्ये पाणी वगैरे टाकायचं होतं आणि त्याला पाणी वगैरे मारून घेतलं. मस्त ते पण असे फ्रेश करून घेतले. त्याच्यानंतर थोडं सामान पण बाहेरून घेऊन आले. नंतर मला अशी मस्त अशी कुरकुरीत भेंडी बनवायची होती. आज तर स्वयंपाक करायचा नव्हता कारण की हे बोलले होते आज मसाले भातच बनव. म्हटलं चला त्याच्यासोबत मस्त एक कुरकुरीत भेंडी बनवते. हे व्हिडिओमध्ये मी पाहत होते. म्हटलं चला आपण पण कधीतरी ट्राय करावं घरच्या घरी. जे माझ्याजवळ मसाले होते मी तेच वापरले. त्याच्यानंतर मस्त भेंडी धुतली, अशा पद्धतीनं काहीतरी कापली. पण त्याच्यामध्ये जे बिया आहेत ते तर सहसा करून तशा निघत नाही, पूर्ण ते चिटकून जातात. त्याच्यामुळे माझ्याजवळ तांदळाचं पीठ होतं. तांदळाचं पीठ टाकलं 2 चम्मच, पूर्ण असं त्याला मिक्स केलं. बघू शकता तुम्ही मस्त असे ते बिया एकीकडे निघून जातात. मग जेवढे होतील त्यातल्या ते बिया त्या पिठामधून काढल्या. त्याच्यानंतर जे आपले बेसिक मसाले असतात, लाल तिखट, हळद, मीठ आणि धने पावडर, जिरे पावडर आणि आमचूर पावडर पण टाकतात, पण माझ्याजवळ तर काही उपलब्ध नव्हतं. तर म्हणून मग मी चाट मसाला टाकला आणि मस्त असं ते मिक्स करून घेतलं. सर्व आधी मिक्स करून घेतल्यानंतर मग थोडंसं 1 चम्मच बेसन टाकलं त्याच्यामध्ये. पूर्ण ते मिक्स करून घेतलं आणि घोटभरच आपल्या पाण्यानं ते भिजवावं लागते. पूर्ण असं म्हणजे त्याला तो मसाला मग पूर्णपणे लागून जाते. मग 10 मिनटं पूर्ण असं ठेवून द्यायचं, मसाला वगैरे त्याला पूर्ण लागून जाते. नंतर मग मी थोडंसंच तेलात त्याला फ्राय करत होते, जेणेकरून ते जास्त ऑइली पण नाही होणार आणि मस्त कुरकुरीत पण लागेल. जास्त असे भजेसारखे ते तळले नव्हते. मग एक करून थोडं करून म्हणजे सर्व असे तळून घेतले. इकडून तिकडून मग मस्त असं मसाले भात बनवला होता आणि कुरकुरीत भेंडी बनवली होती, जे की लय मस्त झाली होती. फर्स्ट टाईमच बनवली होती पण मस्त झाली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.